मराठी माणसावरती थुंकण्यासाठी भाजपनं कुत्रे पाळून ठेवलेत असं वक्तव्य संजय राऊतांचं. एक दिवस हे भाजपवरतीच उलटेल असं राऊत म्हणाले. तर राऊतांना दररोज सकाळी उठून भुंकण्याची सवय असल्याचं उत्तर नवनाथ बन यांनी दिलंय. संजय राऊतांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली असं बन म्हणाले. तर राऊतांना लोक ऐकत नाहीत, तुम्ही गांभीर्यानं घेऊ नका असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. नाही, असे काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवले आहेत भाजपने मराठी माणसावर भुंकण्यासाठी. लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्राच्या भाजपच्या मराठी नेत्यांना. जर दुसऱ्या एखाद्या भाजपच्या मराठी नेत्यांवरती अशा प्रकारे जर आक्रमण कोणी केलं असतं तर आम्ही उभे राहिलो असतो. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर, ठाकरे कुटुंबावर, ज्यांनी या महाराष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केलं बाळासाहेब ठाकरेंनी, त्या कुटुंबावर अशा प्रकारे दुबे फुबेसारखी लोक बोलत असतील आणि भाजपचे लोक मजा बघत असतील, एक दिवस हे तुमच्यावर सुद्धा उलटणार आहे, लक्षात ठेवा. भारतीय जनता पार्टीचे अंतरंग काय आहेत हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये आणि रोज सकाळी उठून 9 वाजता कोण भुंकतंय आणि कोणाला भुंकण्याची जबाबदारी दिली हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर टीका करणं सोडून द्या. दुबेजी काय बोलले ते संसदेमध्ये राहू द्या आणि तुम्ही रोज उठून सकाळी सकाळी कशा पद्धतीनं भुंकता त्याकडे लक्ष द्या. संजय राऊतांना लोक ऐकत नाही, तुम्ही जास्त ऐकू नका, फार सिरियस घेऊ नका.